तुमच्या घरी पण सणावाराला असेच धावपळ होते का? हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. गुढीपाडवा म्हटलं की नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यासोबत घरातला खास उत्साह. आज आम्ही घरी बनवली एकदम स्पेशल पारंपरिक थाळी. पुरी, भाजी, श्रीखंड, वरण, भात, पापड, कुरडई, भजी आणि हो, कोशिंबीर सुद्धा. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने ना सोसायटीमध्ये श्री सत्यनारायणाची पूजा देखील होती. ह्या वर्षी ठरवलं होतं की श्रीखंड सुद्धा घरीच बनवायचं आणि श्रीखंड मी आदल्या दिवशीच बनवून ठेवलं जेणेकरून आणखीन धावपळ नको. आणि खरंच सांगते, श्रीखंड बनवणं खरंच खूप सोपं आहे. सर्वात आधी दही मलमलच्या कप्प्यामध्ये बांधून ठेवायचं जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. आणि हो, वजनदार वस्तू ठेवायची जेणेकरून ते चांगलं चक्का बनेल. आणि मला बनवायचं होतं केसर पिस्ता श्रीखंड, त्यामुळे मी पिस्त्याचे चांगले काप करून घेतले आणि केसर जे आहे ते मी कोमट दुधामध्ये भिजवून ठेवलं होतं. ते सगळं झालं आणि मग काय, थोड्या वेळानंतर साधारणतः 5-1 तासानंतर ना चक्का जो आहे तो चांगला तयार झाला होता. त्यातलं पाणी जे आहे ते टाकून दिलं आणि मग आपला चक्का घेतला. त्यात घातली पिठी साखर मी साधारणतः अर्धा कप तर घातलीच होती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि त्याचबरोबर घातलं त्यात केसरचं दूध आणि वेलची पावडर. मग काय, बस इतकंच होतं. आणि सगळं नीट मिक्स करायचं एकदम मऊ मऊ असं. आणि मग काय, आपलं श्रीखंड जे आहे ते मस्त तयार आहे. मस्तपैकी पिस्त्याने गार्निश करायचं आणि आपलं श्रीखंड जे आहे ते तयार आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी घेतली जेवणाची तयारी करायला. त्यासाठी आधी पुऱ्यांसाठी पीठ भिजवून घेतलं. साधारणतः 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्यात 2 टेबलस्पून रवा घातलेला, बारीक रवा, आणि 2 टेबलस्पून पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं. मी पीठ मळेपर्यंत मम्मीने मस्तपैकी भाजीची तयारी करून घेतली होती. त्यासाठी जे काही चिरून घ्यायचं होतं, कांदा, टमॅटो, कोथिंबीर सगळं चिरून घेतलं होतं. आणि हो, भाजी म्हटली की सणावाराला एक भाजी तर ठरलेलीच असते, बटाट्याची भाजी. आणि त्यासोबतच आम्ही बनवणार होतो काजू मटार पनीरची भाजी. आणि त्यासाठी मी एका कढईमध्ये ना तेल घेतलं. त्यात कांदा, टमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण असं सगळं नीट भाजून घेतलं जेणेकरून एक चांगली थिक ग्रेव्ही तयार होईल आपल्या पनीरच्या भाजीसाठी. ते चांगलं नीट भाजून घेतलं आणि थंड करायला ठेवलं. आणि मी त्याचबरोबर घेतली बटाट्याची भाजी करायला. बटाट्याची भाजी तर खरंच खूप सोपी आहे. त्यात तेल घालायचं, जिरं, मोहरी, कांदा, टमॅटो आणि उकडलेला बटाटा. बटाट्याची भाजी बनवणं ना मी खरं सांगते खूप सोपी आहे. आणि ही तर माझी रेस्क्यू भाजी आहे. म्हणजे खरं सांगते, मला पटकन काहीतरी बनवायचं असेल ना तर मी बटाट्याची भाजीच बनवते. डोक्यात काय येतं तर ती बटाट्याची भाजी. कोण इतकी ती भाजी साफ करेल आणि हे करेल ते करेल, त्याला खूप वेळ जातो. तर त्यामुळे बटाटे घ्यायचे आणि मग भाजी तयार करायची. त्यामुळे ही रेस्क्यूवाली भाजी आहे माझ्यासाठी. आणि मी खरं सांगते, खरंच खूप सोपी आहे आणि अप्रतिम लागते, सगळ्यांनाच खूप आवडते. आणि बघा, बोलता बोलता आपली भाजी सुद्धा तयार झाली. बटाट्याची भाजी होईपर्यंत ना त्याला थोडीशी वाफ द्यायला ठेवलं होतं. तोपर्यंत मी मिक्सरला आपलं वाटण करून लावून घेतलं होतं, जे आपण पनीरच्या भाजीसाठी वापरणार होतो. कांदा, टमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर. आणि त्याचबरोबर त्यात घातले होते काजू, जे मी घालायला विसरले होते. तर त्यात काजूसुद्धा घालायचे म्हणजे ग्रेव्ही जी आहे ना ती एकदम थिक आणि मस्त होईल. मी वाटण करून घेतलं
आणि नंतर मम्मीने मस्तपैकी काजू मटरची भाजी करायला घेतली. काजू मटर पनीरची भाजी. त्यासाठी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं आहे, 2 टेबलस्पून बटर घातलं आहे, 1 चमचा 1 टीस्पून जिरं घातलं आहे, त्यात आपलं वाटण जे होतं ते घातलं आहे आणि काजूसुद्धा घातले आणि हिंगसुद्धा. हळद, तिखट, गरम मसाला, धना जिरा पावडर सगळं घालायचं. या सगळ्या ह्याचे ना प्रमाण आणि साहित्य सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आणि थोडंसं जर ग्रेव्ही एकदमच घट्ट वाटत असेल, थिक वाटत असेल, तर थोडंसं पाणी घालायचं. पाणी घालून चांगलं मिक्स करायचं आणि मग त्यात घालायचे उकडलेले मटार. मटार जे आहे आता ते शिजवूनच घ्यायचे, नाहीतर ते कच्चे राहते. आणि हो, ग्रेव्ही जर करत असाल तर त्यामध्ये ना एकदा का गॅसवरती भाजी चढवली किंवा काहीही तर गरम पाणीच घालायचं, थंड पाणी नाही घालायचं. आणि मग त्यात घातले आपले पनीरचे क्यूब्स. आम्ही जे आहेत ते तळून घेत नाही, कारण की ना ते एकदम चिवट असे वाटतात, म्हणून मग आम्ही हे फ्राय वगैरे नाही करत. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता, पण गरज नाही. एकदम सॉफ्ट ना खूप भारी लागतात. त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आली ना की त्यात मस्तपैकी आपली कसुरी मेथी आहे ना ती कुस्करून घालायची त्यात आणि सगळं नीट मिक्स करायचं. आणि अशा पद्धतीने आपली पनीर मटर काजूची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. आणि नंतर मग पटापट आम्ही पुऱ्या तळून घेतल्या. मम्मीने पुऱ्या लाटून दिल्या आणि मी तळून घेतल्या. नंतर पापड, कुरडई सगळं तळून घेतलं आणि नंतर लास्टला बनवली ती म्हणजे कांद्याची भाजी. आणि पापड आणि कुरडई जी आहे ना ती आम्ही घरीच बनवली होती, कारण वर्षभरासाठी काहीतरी पाहिजे असतं आणि उन्हाळा म्हटल्यावरती पापड कुरडई बनवणं तर हे आहेच, कारण वर्षभराचा तो साठा होऊन जातो आणि सगळ्यांनाच ताटावरती हवं असतं काही ना काही, त्यामुळे आम्ही ते घरीच बनवतो. आणि बघा किती मस्तपैकी पापड जे आहेत ते फुललेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपली थाळी जी आहे ती तयार होत चालली आहे. लास्टला जे भजी तयार केली आहे ना ती करता नंतर सगळं जेवण बनवता खरंच खूप उशीर झाला होता. असं वाटलं होतं कधी जेवतोय, कारण खरंच खूप टेम्पटिंग वाटत होतं सगळं. आणि बघा आपली भजी जी आहे ती एकदम कुरकुरीत तयार झाली आहे आणि आपली थाळी जी आहे ती सुद्धा तयार झालेली आहे. पनीर, काजू मटर पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, पापड, कुरडई, पुरी, श्रीखंड, कोशिंबीर, कांद्याची भजी, अजून काय हवं आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.